यात्रेमधून आम्ही म्हणजे यात्रा निघाली तर अनेक जिल्ह्यांमधून आम्ही आलो। त्याच्यामध्ये प्रकर्षाने जी परिस्थिती जाणवली ती बीडमध्ये जाणवली। बीडमध्ये नोव्हेंबर महिन्यामध्ये पाणी नाही आहे आणि मार्च एप्रिलमध्ये आपण इमॅजिन पण करू शकत नाही इतकी वाईट परिस्थिती तिथे होईल। बोरला पाणी लागत नाही, विहिरींना पाणी लागत नाही, शेती फक्त पावसाच्या पाण्यावर आहे। तिथले शेतकरी 3-3.5 महिने फक्त कापूस उत्पादन करतात आणि बाकीचे सर्व दिवस ते रोजंदारीचं काम करतात आणि ऊसाच्या कारखान्यावर ते कामाला जातात। ही खूप भयानक परिस्थिती आहे आणि शेतकऱ्यांची ही परिस्थिती आम्हाला बीडमध्ये प्रकर्षाने जाणवली। जालन्यामध्ये पण जवळपास हीच परिस्थिती आहे आणि शिक्षणाचा ज्यावेळेस आम्ही लोकांना विचारलं की शिक्षणाचं कसं आहे, तर एक मुलगा आम्हाला बोलला की गावामध्ये 1ली ते 7वीच्या शाळेमध्ये एकच शिक्षक शिकवतो। म्हणजे आपण विचार करू शकतो की जे उद्याचं जे भविष्य आहे त्या मुलांना जर शिक्षणच नाही मिळालं तर त्यांचं भविष्य काय घडेल। हा एक मोठा गंभीर प्रश्न दिसून आला। मी यात्रेमधून मी लढण्याची प्रेरणा घेऊन चाललेली आहे। म्हणजे मला असं वाटलं की जी परिस्थिती आहे लोक परिस्थितीबरोबर संघर्ष करतात आहे आणि हाच संघर्ष आपल्याला वेगळीकडे वळवायची गरज आहे, जो की ह्या व्यवस्थेने जो या लोकांवर अन्याय केलेला आहे त्याच्या विरोधामध्ये आपल्याला बोलायची गरज आहे। लोकांना खरं काय आहे, आपल्यावर जो अन्याय होतोय, बेरोजगारी का वाढतीये, महागाई का वाढतीये, आज स्त्रियांवर अत्याचार का होतात, याची खरं कारणं लोकांपर्यंत गेली पाहिजेत। आणि मला असं वाटतं ज्या लोकांना हे समजते त्यांची ही जास्त जबाबदारी आहे की यात्रा झाल्यावर सुद्धा आपण आपापल्या ठिकाणी हे लोकांना सांगितलं पाहिजे की आपल्यावरच्या अन्यायाचं कारण हे नशीब नाही आहे। आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचं कारण ही धोरणं आहे सरकारची, ज्या पद्धतीने सरकार राबवतंय। 2.5 लाख पदं खाली आहेत तरी सरकार जागा भरत नाही आहेत। ती का भरत नाही, त्याच्या मागची धोरणं काय आहेत हे लोकांपर्यंत जाणं गरजेचं आहे।